कन्या सासुऱ्यासी जाई सांगायला लागले बाबा, मुलीच्या जीवनामध्ये जेवढा दुःख झाला महाराज, तेवढाच दुःख माझ्या सुद्धा जीवनामध्ये आहे. का? अहो, अगोदरचा प्रसंगच होता असा महाराज, म्हणून ते मुलीचं उदाहरण देतात. एवढंच नव्हे तर महाराज, माऊली ज्ञानोबारायाने कावळ्याला मी सांगितलं विषय हे, आणि शकुन ते शुभ आहे का अशुभ आहे. आता बघा, मला थोडस उदाहरण देतो. आपण जर एखाद्या महत्वाच्या जर कामाला आपण जर गावातून निघालो समजा, तर मांजराला तर काय करावं, आडवा जर मांजराला तर 20 पाऊल मागं परत यायचं महाराज. सांगतो, थोडं लक्षात घ्या बरं, थोडं सांगतो, जास्त नाही. 20 पाऊल मागे यायचं, परत मोजून पुन्हा परत जायचं, तुमचं काम यशस्वी. आणि जर तेली आला तर 30 पाऊल मागे यायचं महाराज, मोजून पुन्हा परत जायचं. त्याचं पुढचं एक व्यक्ती आला तर कधी जाऊ नये महाराज कामाला, आपल्या तोंडाने सांगू नये. एक जर व्यक्ती आलं तर जाऊच नये, तरी बसव समाधान. बर, तर समजा आपण खूप दूर जायचंय आपल्याला, जर समजा डावीकडून हरण जर उजवीकडे आला तर ते शुभ आहे, आणि उजवीकडून जर डावीकडे गेला अशुभ आहे महाराज. त्या कामाला यश येतच नाही, निश्चित आहे. बर, आता समसंख्येत असावं का विषम संख्येत हरणाचं इसम? एक दिसलं तर एक दिसावं, दिसले तर 3 दिसावे, दिसले तर 13 दिसावं महाराज, पण समसंख्येने दिसू नये. 2, 4, 6, 8, 10, 12 अशा संख्येमध्ये दिसू नये, कारण ते अशुभ आहे. आणि दुसरं सांगू, समजा जंगलामध्ये आपण जात असताना मोर जर पिसारा काढून जर नाचू लागला, ते शुभ मानावं महाराज, बिलकुल शुभ मानावं. पिसारा काढून नाचला तर बरं का, कशाला सांगायचं ते ज्योतिषशास्त्र. माऊली थोडं करून सांगितलं तुम्हाला. आता याच्या पुढं तुकोबारायांच्या जीवनामध्ये जे दुःख झालं महाराज, तसा भगवान प्रभुरामचंद्राची पत्नी, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी सीता आहे साहेब, त्यांच्या जीवनात सुद्धा दुःख झालं महाराज. आपण तर साधी माणसं आहोत, आपल्याला तर सहज दुःख प्राप्त होतो, पण तशा ब्रह्मांडाच्या मालकाची जे पत्नी होती महाराज, त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये खूप मोठा दुःख आलेला आहे. राजा रावणाने ज्या वेळेस सीताई साहेबांना घेऊन गेला महाराज, त्यावेळेचा प्रसंग सांगतो मी तुम्हाला थोडस. घेऊन गेल्यानंतर विमानाने, पुष्पक विमान, त्या विमानातून सीतेला घेऊन गेला राजा रावण, आणि आपल्या वासुकीच्या वनामध्ये ठेवला महाराज. आणि तिथे सभोवती काय केले, राक्षस लोकांनाच संरक्षण म्हणून तिथे ठेवलं महाराज.
आमच्यासारख्या वारकऱ्यांनाही ठेवलं नाही किंवा भक्ती करणाऱ्या लोकांना राक्षस. वासुकीच्या वनी सीता शोक वासुकीच्या वनी सीता शोक योनी घुमते माझी कष्ट केली काहो अवघड आली लंकापुरी काहो अवघड आली लंकापुरी सावत्री जटी सखरे ऐसी मात सावत्री जटी सखरे ऐसी मात सावत्री जटी सखरे ऐसी मात सावत्री जटी सखरे ऐसी मी काय केलो मी काय चुकलो मी काय चुका केलो बरं मी कोणाला काय बोललो असेल बरं हे प्रसंग माझ्यावरती उद्भवला ज्या अर्थी मी काय केलो असेल बरं हे महाराज सीताई साहेबांनी वासुकीच्या वनामध्ये दुःख करू लागल्या महाराज त्यावेळेचा प्रसंग तुकोबारायांनी ह्या अभंगाच्या माध्यमातून सांगू लागले म्हणले बाबा वासुकीच्या वनामध्ये किती दुःख निर्माण झालं तर मी तुम्हाला प्रसंग सांगतो अहो एवढंच नाही महाराज भगवान प्रभू रामचंद्राला ज्या वेळेला
वनवासात जावं लागलं त्यावेळेला फक्त कोणाला हो सर्वांना नव्हतं महाराज वनवास, फक्त एक भगवान प्रभू रामचंद्रालाच वनवास होतो महाराज. पण हे सेवा करण्यासाठी त्यांच्या सोबत लक्ष्मण दादा सुद्धा गेले. मग त्याच्यानंतर सीताई साहेबांनी सुद्धा देवाला विनंती केली, म्हणले देवा हो मी ते कशाला राहायची. म्हणले देवाने म्हणले सीते तुम्ही राजवाड्यामध्ये राहिलात, कधी पण बाहेर सुद्धा राजवाड्याचे तुम्ही आलो नाही. मग जंगलात आपल्याला जावं लागतं, खूप भलाटे राक्षस आहेत, हिंस्र प्राणी आहेत, मग तुम्हाला कसं काय तिथं निरसन व्हायचं महाराज ते असं देवानी प्रश्न करू लागले. तरी पण सीताई साहेब म्हणायला लागले देवा काय घडेल ते घडो, पण आम्ही तुमची सेवा करण्यासाठी येणार. बरं म्हणले काय हरकत नाही, तुमची इच्छा असेल तर चला म्हणलं. महाराज वनवासाला गेले. गेल्यानंतर दंडकारण्यामध्ये तिथे वास्तव्य केले महाराज, कोणाचंही सहकार्य नसताना. बऱ्याचशा ऋषी जात असताना अनेक डोंगराच्या पायथ्याशी म्हणा किंवा मध्यभागी म्हणा कुठं कुठं अहो ते ऋषी महात्मे म्हणायचे देवा रामा अहो हे तुम्हाला कसं इथं तुम्ही काय करा म्हणायचे, हे मोठे राक्षस आहेत तिथं आणि खूप त्रास करतात बरं, आणि तुम्ही आमच्या जवळ राहा म्हणले. चवन ऋषी सुद्धा म्हणले महाराज, अगस्त्य ऋषी सुद्धा म्हणाले महाराज रामा अहो तुम्ही आमच्या सोबत राहा ना. बघ म्हणले देवाने नाही म्हणले गुरुवर्य, आमचा हा वनवास लोकांचं सहाय्य घेऊन राहायचं नाही, कारण आमचा एकट्याचा वनवास आहे म्हणले. ते आम्हाला जे आई वडिलांनी आम्हाला जे सांगितलं महाराज ते पूर्ण करायचं आहे. असं म्हणल्याबरोबर महाराज ऋषींना सगळ्या साधू संतांना सगळ्यांना ब्राह्मण लोकांना सगळ्यांना दर्शन दिले देवानं आणि त्यांच्याशी थोडासा संवाद साधले आनंदाने आणि पुढे जाऊ लागले. महाराज गेले तर खूप दंडकारण्यामध्ये गेले, पंचवटीच्या ठिकाणी तिकडे गेले महाराज. तिथून सीताई साहेबाला चोरून नेलं राजा रावणानं आणि नेल्यानंतर त्याचा शोध घेऊ लागले देवानी. अहो जटायू सुद्धा खूप मोठं सहकार्य केलं महाराज, पण राजा रावणानं खोटं बोलला आणि त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर महाराज याही पुढं अहो ते अशोकवनामध्ये राक्षस लोकांचं संरक्षण ठेवले, खूप प्रयत्न केला राजा रावणाने, पण ते काही साध्य झालं नाही. मग त्याच्यानंतर पण आईसाहेबांना असं वाटलं, म्हणले माझ्या जीवनामध्ये मी काय चुका केलो असेल. अहो बघा फक्त एकच चूक झाली महाराज, ते हरण आल्याबरोबर हरण कोण होतं महाराज, कौमारीच होता, जे राजा रावणाचा मामा होता. ते मामा म्हणला बाबा आता हरण होऊ नये तर ह्याच्या दुष्टाच्या हाताने मरावं लागतो म्हणला. हरण झालं तर देवाच्या हाताने गेलेलं आनंदाची गोष्ट आहे म्हणला, आपलं उद्धार तर होईल म्हणला. पण ह्या दुष्टाच्या हाताने कशाला मरावं. म्हणले मामा या इकडे, म्हणले तुम्हाला काय करावं लागल, तुम्ही हरण व्हा. म्हणले तुम्ही हरण व्हा आणि रामाच्या पर्णकुटी जवळून तुम्ही पळायला लागा. हे मायावी होता राक्षस महाराज. काय करावं म्हणला, प्रसन्न आला मारीचा जीवावर खूप मोठा. मग मारीच काय केला, राक्षस झाला, मायावी राक्षस झाला. आणि सीताई साहेब म्हणले हे हरण सुंदर दिसायला लागले, आणि जर याच्या कातडीची जर आपण चोळी जर अंगात घातली किंवा परिधान केलं आपल्याला आनंद होईल. म्हणले अहो एका हरणाच्या चुकीमुळं एवढा पश्चाताप
बघावा लागला महाराज. नाडी येली अशा मृगकांती सोने, धाडिले रघुनाथा पाठीला घेतेने. एवढ्याच गोष्टीसाठी महाराज भगवान प्रभू रामचंद्राला काय करावं लागलं, पाठवून द्यावं लागलं महाराज. थोड्या अंतरावर गेल्यानंतर रामाने बाण सोडले महाराज. बाण सोडले आणि त्या हरणाला बाण लागला. त्या हरिणाला बाण लागल्याबरोबर ते हरण काय होतं महाराज, मायावी होतं. ते म्हणलं लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, असं आवाज काढलं महाराज. आवाज काढल्याबरोबर सीताई साहेब म्हणले लक्ष्मणा तुमच्या बांधवाला काय झालं बघा, ते आवाज देतात. लक्ष्मणाला माहित होतं महाराज माझ्या देवाला काही होत नाही. तुमचा अवतार कशासाठी आहे, जगाचा उद्धार करण्यासाठी आहे महाराज. माझ्या बंधूला काही होत नाही, परंतु थोडस आपुल्या पायाची भक्त जन, आपुल्या पायाची भक्त जन, आपुल्या पायाची भक्त आपुल्या पाळीशी भक्त सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी महाराज भगवंताचा अवतार होता, म्हणून त्यांना काही होत नव्हतं. पण सीताई साहेबांना थोडस बंधू लक्ष्मणाला थोडस अपमान शब्द असं बोलले महाराज. अपमान म्हणजे अपमानित शब्द बोलल्यामुळं लक्ष्मण, तरी पण लक्ष्मणाने बुद्धिमान होते महाराज. आपली धनुष्यातला बाण काढले आपल्या आणि आपल्या पर्णकुटीच्या भोवती रेषा मारले महाराज. ती लक्ष्मण रेषा, हिंदीतून लक्ष्मण रेखाही म्हणतात, मराठीतून लक्ष्मण रेषा म्हणतात. असं तर आता सध्या ते नदी तयार झाली महाराज नाशिकच्या भोवती. ती रेषा मारले, मग रेषा मारले म्हणजे बंधन केले ते, आत कोणी येऊ नये. महाराज राजा रावण एका भिकाऱ्याचा वेश धारण केला, राजा असून. काय नाही, थोड्या वेळ थोडा प्रश्न सांगितलं की मग महाराज राजा रावण राजा होता. सोन्याचे घर होते, चांदीचे होते, दगडाचे होते, सगळेच होते महाराज. तरी पण एखाद्या वेळेला त्याला भिकारी व्हावं लागलं. बघा बुद्धी कशी असते महाराज. भिकारी झाला आणि भिक्षा मागायला गेला. भिक्षा मागत असताना ती जे लक्ष्मण रेषा मारलेली होती महाराज, ते त्याला काय दिसायला लागली, अग्नी. आता मी जळून भस्म होतो म्हणला, पाय ठेवतो. विचार केला, ते थोडं हुशार होत. म्हणला आई साहेब भिक्षान दे म्हणला. भिक्षान दे म्हणला बरोबर. कसं आहे महाराज, देव दयाळू असतात. आई साहेब सुद्धा दयाळू होते महाराज, दयाळू होते बरं का. त्यांनी म्हणले बाबा आता भिक्षा मागण्यासाठी आले, त्याला काहीतरी दान द्यावंच लागतं. मग महाराज त्याची हिंमत होत नव्हती आतमध्ये यायची, त्याला आगणी दिसू लागली ती रेषा. मग त्याच्यानंतर ते काय केलं महाराज, आता सीताई साहेबांना थोडस दया आली, कळवळ आली आणि म्हणले बाबा त्याला येणं होत नाही अलीकडं, आपणच एक पाऊल ठेवा म्हणल्याबरोबर उचलला, घेऊन गेला. आणि त्या वनामध्ये एवढा मोठा दुःख निर्माण झालं आणि आपल्या दासीला प्रश्न विचारली, म्हणले त्रिजटे ही मला काय अवस्था प्राप्त झाली असेल, माझ्या जीवनात किती दुःख निर्माण झालं, मला सांगशील का, माझ्या देवाची भेट कधी होईल बरं. सांग त्रिजटे सगळे ऐशी मात, मात म्हणजे गोष्ट, मला सांगशील का, हे माझे देव भेटतील का. असं महाराज
अहो, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी असून ती आपल्या दासीला प्रश्न करू लागली आणि म्हणली, बाई सांगशील का ग, माझ्या देवाची भेटी होईल का? असं म्हणल्याबरोबर महाराज नाडी येणे असं मराठी, म्हणजे एका चुकीमुळं एवढं दुःख भोगावं लागलं. मग आपण आपल्या जीवनामध्ये जर परमार्थ जर आपण करत नसल तर आपल्याला किती दुःख होत असेल म्हणलं. पचतील खाली चौऱ्याऐंशी वेळ झाल्यामुळे महाराज सीताई साहेबांच्या जीवनामध्ये असं दुःख प्राप्त झालं. ही आमचे तुकोबराया तुम्हा मला या अभंगाच्या माध्यमातून सांगितले. आणि असा प्रसंग आला महाराज, आम्ही याच्या पुढं सांग. कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशिवा. चुकली या माये चुकलिया माई बाळ हुर हुर आहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटशी केशवा. महाराज आईपासून जे बाळ, आता बघा एखाद्या